लोकांना ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड याचा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात असतो। स्पेशली ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांना हा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात येतो। आता व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड साठी आपण काय करतो की महागड्या ट्रीटमेंट करतो किंवा पार्लर मध्ये ही हजारो रुपये खर्च करतो। तर तुम्हीही हजारो रुपये खर्च केले आहेत का किंवा बऱ्याच साऱ्या ट्रीटमेंट करूनही तुमचे ब्लॅक हेड हे जात नाहीये का? तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी फॅशन, ब्युटी, स्किन केअर अशा बऱ्याच प्रकारचे या रिलेटेड व्हिडिओ हे घेऊन येत असते। जर तुम्हालाही यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग बघूया ब्लॅक हेड आणि व्हाईट हेडवर असे कुठले उपाय आहेत की ते जर आपण केले तर आपले ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड हे कायमचे दूर होतील। सगळ्यात आधी बघूयात की ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड म्हणजे काय। आता आपल्या बॉडीवर आणि आपल्या स्किनवर जे छोटे छोटे केस असतात त्याच्या साईडला ऑइल ग्लँड्स असतात। तर ते ऑइल ग्लँड्स जे असतात ते जास्त प्रमाणात ऑइल प्रोड्यूस करतात आणि त्यामुळे आपल्याला छोटे छोटे पोर्स यायला सुरुवात होते की तिथे आपल्याला होल पडतात। आता हे होल पडतात म्हणजे हे पोर्स असतात, हे जर ब्लॉक झाले तेव्हा आपल्याला ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड येतात। तर आता हे जे पोर्स असतात हे आपल्या स्किनला ऑक्सिजन देण्याचं काम करतात। तर तुम्हाला तर माहितच असेल की आजकालची लाईफस्टाईल आणि आजकालचं जे प्रदूषण आणि जी धूळ आहे ती धूळ जी असती ती काय होते, ज्यांची स्किन ऑइली असते किंवा कॉम्बिनेशन स्किन असते त्यांच्या स्किनवर ती धूळ ही जमा होऊन बसते आणि ही धूळ जमा झाल्यामुळे ते जे होल्स असतात, जे पोर्स असतात आपल्या स्किनवर, त्यामध्ये ती धूळ जाते आणि त्यामुळे आपले पोर्स हे ब्लॉक होतात आणि ते ब्लॉक झाल्यामुळे आपल्याला व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड्स हे येतात। त्या स्किनवर जो लेयर येतो त्याला आपण व्हाईट हेड म्हणतो। व आपल्या स्किन मध्ये जे होल असतात त्यामध्ये धूळ आणि प्रदूषण हे गेलं आणि तेव्हा तिथली स्किन ही ब्लॅक पडते आणि ती ऑक्सिडाइज होते आणि त्याचा संबंध हा ऑक्सिजनशी येतो, त्यालाच आपण ब्लॅक हेड म्हणतो। आता हे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड हे कुणाकुणाला येतात तर व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड हे ज्यांची ऑइली स्किन असते, जास्तीत जास्त ऑइल प्रोड्यूस करते किंवा ज्यांची कॉम्बिनेशन स्किन असते। आता कॉम्बिनेशन स्किन किंवा ऑइली स्किन म्हणजे काय, हा जो आपला टी झोन एरिया असतो, या टी झोन एरियामध्ये जास्तीत जास्त ऑइल प्रोड्यूस झालं तर त्यांना व्हाईट हेड आणि ब्लॅक हेडचा प्रॉब्लेम हा जास्त प्रमाणात होतो। त्यासोबतच जर तुमचे हार्मोन इम्बॅलन्स असतील, तुमचे मेन्स्ट्रुअल सायकल हे व्यवस्थित नसेल, त्यासोबतच प्रेग्नेन्सी आणि तुम्हाला जास्त ताणतणाव असेल, स्ट्रेस असेल, या सगळ्या कारणांमुळे व्हाईट हेड आणि ब्लॅक हेडचा प्रॉब्लेम आपल्याला होतो। त्यानंतर दुसरं कारण काय आहे की खूप जास्त आपण मेकअप केल्यानेही आपल्याला व्हाईट हेड ब्लॅक हेड्स हे होतात। तर आपण जेव्हा खूप जास्त मेकअप करतो त्यामुळे त्यामध्ये ते मेकअप प्रोडक्ट हे जाऊन बसतात आणि त्यामुळे आपल्याला व्हाईट हेड आणि ब्लॅक हेडचा प्रॉब्लेम हा होतो। आता त्यानंतरचं कारण आहे खूप जास्त व्यायाम केल्यानेही आपल्याला व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड्स येतात। आता तुम्हाला समजलंच असेल की व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड येण्याची कारणे काय। आता व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड आल्यावर आपण त्यावर उपाय काय करायचे हे आपण पुढे बघूया। तर तुमच्या चेहऱ्यावर कुठलाही उपाय करण्या अगोदर तुमच्या चेहऱ्यावर कुठलाही मेकअप नसावा किंवा तुमचा चेहरा हा पूर्णपणे क्लीन असावा। आता मी इथे तुम्ही बघत आहात की मी माझा चेहरा हा फेस वॉशने क्लीन करत आहे। मला जो फेस वॉश हा सूट होत असेल त्याने तुम्ही तुमचा फेस हा व्यवस्थित क्लीन करून घ्या आणि तो क्लीन केल्यानंतर तुम्ही तो व्यवस्थित ड्राय करून घ्या, पुसून घ्या। आता त्यानंतरची दुसरी जी स्टेप आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ऑलिव्ह ऑइल, कोकोनट ऑइल किंवा बदाम तेल असं कुठलंही ऑइल तुम्ही यूज करू शकता। ऑलिव्ह ऑइल घ्या किंवा तुम्ही बदाम तेलही घेऊ शकता। आता तुम्ही म्हणत असाल की ऑइली स्किनवर जास्तीत जास्त ब्लॅक हेड, व्हाईट हेड येतात आणि मी तर तुम्हाला ऑइलने मसाज करायला सांगत आहे, बट तसं नाही। जेव्हा आपण आपल्या स्किनची ऑइलने मसाज करतो तेव्हा जे ऑइल ग्लँड्स असतात ते ऑइल कमी तयार करतात, त्यामुळे आपल्याला आपल्या स्किनची ऑइलने 3-4 मिनिट चांगली मसाज करायची आहे। ही जेव्हा आपण मसाज करतो ना तेव्हा यातनं आपल्या स्किन मधनं हीट हे प्रोड्यूस होतं। तर आपल्या स्किनवर जे व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड्स असतील ते
ते लूज होण्यासाठी मदत होते। बघा, तुम्ही जेव्हा ही मसाज कराल तेव्हा हळूहळू तुमच्या हातालाही जाणवेल की तुमच्या स्किनचे जे व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड्स असतील ते वर आलेले किंवा तुमच्या हातावर आलेले तुम्हाला दिसून येतील। आता त्यानंतरची तिसरी स्टेप आहे स्टीमिंग, म्हणजे वाफ घेणे। तुम्हाला काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला उकळायला ठेवायचं आहे। ते उकळायला ठेवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ग्रीन टी बॅग ही ऍड करायची आहे। आता ग्रीन टी काय करतं, जर आपल्या स्किन मध्ये जे एक्सेस ऑइल तयार होतं आणि त्या एक्सेस ऑइल मुळे आपले पोर्स हे ब्लॉक होतात, त्यामुळे आपल्याला ब्लॅक हेड व्हाईट हेड येतात। तर ग्रीन टी हे एक्झॅक्टली याच्या अगेन्स्ट काम करतं। ग्रीन टी काय करतं की आपल्या स्किनचं एक्सेस ऑइल हे रिमूव्ह करतं आणि आपले जे पोर्स ब्लॉक झालेले असतील ते ओपन करतं आणि ते पोर्सला क्लीन करण्याचं काम हे ग्रीन टी करतं। आता तुम्ही काय करा, 2 ते 3 मिनिट वाफ घ्या। आता जे तुमचे पोर्स आहेत, जे होल्स आहेत, ते ओपन करण्याचं काम वाफ ही करते। वाफ घेऊन झाल्यानंतर तुम्ही काय करा की तुमच्या स्किनला, तुमच्या चेहऱ्याला तांदळाच्या पिठाने मसाज करा। तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, त्या तांदळाच्या पिठामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्या। आता या तांदळाच्या पिठाने तुम्ही छानपैकी तुमच्या चेहऱ्याला स्क्रब करा, म्हणजे मसाज करा। याने काय होईल की तुमचे जे ब्लॅक हेड्स असतील ते पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल। होल जे आहेत आपल्या स्किनचे ते ओपन झाले आहेत आणि हे जर आपण क्लोज केले नाही तर आपल्या स्किन मध्ये परत धूळ आणि माती जाऊन आपल्याला ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड हे होण्याची शक्यता असते। तर त्यासाठी आपल्याला 4थी स्टेप ही करायची आहे। त्या चेहऱ्याला आपल्याला फेस पॅक हा लावायचा आहे। फेस पॅक साठी तुम्ही 1 चमचा मुलतानी माती घ्या। त्या मुलतानी मातीमध्ये तुम्ही जे ग्रीन टीचं मिक्सचर होतं ते मिक्स करा आणि त्यानंतर जे ग्रीन टीचं पाणी आहे ते जे उरलेलं पाणी होतं त्याने तुम्हाला तो फेस पॅक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या आणि त्यानंतर हे तुम्ही तुमच्या स्किनवर, तुमच्या फेसवर अप्लाय करा। हे तुम्ही सुकेपर्यंत 5 ते 10 मिनिट तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश हा करू शकता। आता हे आठवड्यातनं किती वेळा अप्लाय करायचं, तर हे तुम्ही आठवड्यातनं 2 वेळा अप्लाय करू शकता। बट ज्यांना खूप जास्त व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड्स असतील त्यांनी काय करा की आठवड्यातनं 3 ते 4 वेळा हे उपाय तुम्ही करा। याने तुमचे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकं। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।